जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। श्री शंभो शिवजातस्य मुद्रा गौरीव राजते यदन कस्य विनोलेका वर्तते कस्य नोपरी। सर्वप्रथम सर्व शिवशंभू भक्तांना स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि सर्वप्रथम जनपरिवर्तन संघ महाराष्ट्र राज्याच्या सर्व सदस्यांना देखील संभाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। सर्व शिवशंभू भक्तांचं पुनश्च एकदा या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। उन्होंने नस देखी हमारी और बीमार लिख दिया, उन्होंने नस देखी हमारी और बीमार लिख दिया, हमने रोग पूछा उनसे तो भगवे से प्यार लिख दिया। कर्जदार रहेंगे हम उस वैद्य के, कर्जदार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज और संभाजी महाराज का नाम लिख दिया। संपूर्ण स्वराज्याचं ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ, संस्कारपीठ राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, 33 कोटी देवाची फलटण जिथं बाद होते ते मराठी मनाचे मानबिंदू छत्रपती शिवराय। ये संभा मर सकता है मगर कभी बेईमान नहीं हो सकता ते शंभूराजे। अरे हात तुटेल पण तलवार तुटणार नाही, मान मोडेल पण ईमान मोडणार नाही अशी मर्दानगी सांगणारे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे। प्रथम नमन मायभूच्या चरणा, शिवछत्रपतींच्या चरणा अशा आपल्या गणाची सुरुवात करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। शिवरायांचा पहिला 1000 ओळीचा पोवाडा लिहून पहिली शिवजयंती साजरी करणारे क्रांतिज्योती महात्मा फुले। मुलगा म्हणजे वंशाचा दिवा हे मान्य, पण मुलगी म्हणजे त्या दिव्याची वात आहे आणि वातीशिवाय दिवा पेटूच शकत नाही असं म्हणणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। भारताची राज्यघटना लिहित असताना मला जास्त कष्ट पडलेच नाहीत, कारण माझ्या समोर शिवरायांचं आदर्श राज्य होतं असं म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। 1 रुपया मिळाला तरी चालेल पण माझी लाखो पोरं शिकली पाहिजेत असं म्हणणारे कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे। अरे जरी जन्मानं मी मुसलमान शाहीर अमर शेख भाई, अरे जरी जन्मानं मी मुसलमान शाहीर अमर शेख भाई, महाराष्ट्र माझा धर्म आणि मराठी माझी आई असं अभिमानानं सांगणारे आमच्या बार्शीचे शाहीर अमर शेख यांना विनम्र अभिवादन करतो आणि याच्या संवादाला खऱ्या अर्थानं सुरुवात करतो। खरं तर जनपरिवर्तन संघ महाराष्ट्र राज्य या फेसबुक पेजवरती संवाद साधत असताना आमचे मित्र अक्षय नागणे असतील किंवा त्यांचा मित्रपरिवार असेल, अक्षयनं मला कॉल केला। खरं तर लाईव्ह याचं टाळतोय पण अक्षयला नाही म्हणू शकलो नाही आणि म्हणून आज जनपरिवर्तन पेजवरती येत असताना सुरुवातीला एवढंच सांगतो की जेव्हा जनपरिवर्तन केव्हा होतं, जेव्हा माणसाचं मनपरिवर्तन होतं, जेव्हा माणसाचं मनपरिवर्तन होतं तेव्हा त्या माणसाचं हृदय परिवर्तन होतं आणि ज्यावेळेस हृदय परिवर्तन होतं त्यावेळेस समाज परिवर्तन होतं, जनपरिवर्तन होतं। ह्या तरुणांचा उद्देश एवढाच आहे की समाजामध्ये जनपरिवर्तन झालं पाहिजे। आणि निश्चित मी नेहमी सांगत असतो की सामाजिक परिवर्तनासाठी वैचारिक मशागतीची गरज आहे, वैचारिक मशागतीसाठी योग्य त्या जाणीव जागृतीची गरज आहे आणि योग्य ती जाणीव जागृती निर्माण करण्याचं काम विचार करत असतात। आणि यामुळं एक वैचारिक गप्पा मारण्याचा हा जनपरिवर्तनानं जो प्रयोग केलाय तो अतिशय महत्त्वाचा आहे। पुन्हा एकदा तमाम शिवशंभू भक्तांना छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि याच्या या संवादाला खऱ्या अर्थानं सुरुवात करूयात। खरं तर 14 मे 1657ला पुरंदर किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला। सगळीकडे आनंदी आनंद सुरू झाला, आनंदोत्सव साजरा झाला, पण नियतीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या नशिबामध्ये काही वेगळंच लिहून ठेवलं होतं। काय होतं ते वेगळं, काय होतं ते वेगळेपण? तर ते वेगळेपण होतं छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि नियतीनं सईबाईंचं दूधच हिसकावून घेतलं की काय? सईबाईंना त्यांच्या प्रकृतीमुळं दूध पाजणं शक्य नव्हतं आणि मग उभा राहिल्या कणखरपणे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब। आणि जिजाऊ माँसाहेबांनी धाराऊ गाडे नावाच्या एका महिलेला किल्ल्यावरती बोलवून घेतलं आणि धाराऊ गाडे बनल्या छत्रपती संभाजी महाराजाच्या दूधाई। पण ह्या सगळ्या गोष्टीकडे विचार करत असताना एक सांगणं अत्यंत महत्त्वाचं वाटतं की ज्यावेळेस धाराऊ गाड्यांचा आम्ही विचार करतो त्यावेळी धाराऊ गाड्याचं पहिलं मूल मृत्युमुखी पडलं होतं
आणि तत्कालीन काळामध्ये ज्या आईचं मूल मृत्युमुखी पडतं त्या आईचं दूध हे अपशकुन मानलं जायचं. पण जिजाऊ महासाहेबांनी याच्यावरती लाथाडलं, अंधश्रद्धेला लाथाडलं आणि जिजाऊ महासाहेबांनी धाराऊ गाडेंना संभाजी महाराजांच्या दूध आई बनवल्या. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि इथूनच खऱ्या अर्थानं संघर्षाला सुरुवात झाली. संघर्ष होता आईच्या दुधापासून सुरू झालेला, तोच संघर्ष छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकून होता. खरं तर एक वेळ सीमेवरचा शत्रू परवडला, कारण सीमेवरचा शत्रू परवडतो, पण छत्रपती संभाजी महाराजांना घरीदारी शत्रू आणि सीमेवरही शत्रू असतो. एकीकडे मी मगाच सांगितलं की छत्रपती संभाजी महाराजांना सीमेवरचा शत्रू परवडला असता, कारण सीमेवरचा शत्रू दिसत असतो पण घरातला शत्रू दिसत नसतो. दुर्दैव इथं आहे की छत्रपती संभाजी महाराजांना अनेकांनी विरोध केला आणि मला वाटतं आजही काही लोक छत्रपती संभाजी महाराजांच्या अनेक गोष्टींवरती जेव्हा वाद घालतात तेव्हा मला छत्रपती संभाजी महाराजांचं ज्वलन तेजस चरित्र काय होतं हे सांगणं गरजेचं वाटतं. सगळ्या गोष्टीवर आपण चिंतन करणार आहोत, पण मी ह्या प्रोमोमध्ये सांगितलं होतं की छत्रपती संभाजी महाराजांची नेमकी इतिहासातील वास्तव प्रतिमा कोणती आहे. ज्यावेळेस शिवचरित्राचा आम्ही अभ्यास करतो त्यावेळी शिवचरित्र आम्हाला सांगतं की छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासाशी इमान राखणारी प्रतिमा आहे. आणि मग तुम्हाला एवढं सांगतो की छत्रपती संभाजी महाराजांची दुसरी प्रतिमा अशी आहे, छत्रपती संभाजी महाराजांची इतिहासाशी इमान राखणारी प्रतिमा तर आहेच, पण दुसरी छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा आहे ती शिवछत्रपतींच्या पायाशी इमान राखणारी प्रतिमा आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. ते आज आम्ही समजलं नाही, म्हणून आजपर्यंत जेव्हा आम्हाला विचारलं संभाजी कोण होते आम्ही लगेच सांगायचो संभाजी रगेल आणि रंगेल होते. पण वासी बेंद्रेपासून डॉक्टर अमोल कोल्हेपर्यंतचा इतिहास जर आम्ही पाहिला तर आम्हाला वाटतं संभाजी रगेल आणि रंगेल नव्हते. अरे संभाजी म्हणजे आग आहे, संभाजी म्हणजे रग आहे, संभाजी म्हणजे धग आहे, संभाजी म्हणजे सर्वोच्चतेचं परिमाण आहे. हे आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. खरं तर प्राचार्य शिवाजीराव भोसले असं म्हणतात की इतिहासाचा आंधळा अभिमान हा एक शाप आहे, इतिहासाचं घोर अज्ञान हा एक अपराध आहे, तर इतिहासाचं यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे. ह्या वैचारिक आवश्यकतेमधनं आपल्याला आता चिंतन करायचं आहे. पण तत्पूर्वी आज या ठिकाणी या लाईव्हच्या माध्यमातून एवढीच विनंती करू इच्छितो महाराष्ट्र सरकारला की मध्यंतरी त्यांनी एक महापुरुषांची यादी दिनविशेषसाठी बनवली होती. त्या यादीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा कुठेही उल्लेख नव्हता. हे दुर्दैव आहे. मी गव्हर्नमेंटला एवढीच विनंती करतो की छत्रपती संभाजी महाराजांचा त्यामध्ये उल्लेख असावा, कारण छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र ज्वलन तेजस आहे. त्यांचा स्वाभिमानी बाणा टिकवायचा असेल तर त्यांचे या महापुरुषामध्ये निश्चित नाव असायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यासारखे शिवशंभू भक्त जागे आहेत म्हणूनच 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनानं घेतलेला आजचा निर्णय म्हणजे महाराष्ट्र सरकार म्हटलं होतं की 14 मे पासून ऑनलाईन दारू विक्री करू, पण त्यांना उशिरा शहाणपण कळालं आणि त्यांनी आजचा निर्णय उद्यावर ढकलला. ज्या छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती आहे त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं असलं शहाणपण सरकारला सुचायला न पाहिजे होते, पण त्यांनी काल लगेच तो निर्णय मागं घेतला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. मित्रांनो, तुमच्यासारखे तमाम शिवशंभू भक्त जागे आहेत म्हणून शंभू चरित्र आज घराघरामध्ये पोहोचत आहे. पण दुर्दैव इथं आहे की आजही माझ्या महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मितेच्या नावानं पोकळ तुताऱ्या फुकल्या जातात. आजही माझ्या महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मितेच्या नावानं पोकळ तुताऱ्या फुकल्या जातात. आजही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या नावानं बिड्या विकल्या जातात. अरे त्यांना दोष द्यायचा तरी कुणी? ते तर बिड्या विके आहेत. पण ज्यांनी निषेध व्यक्त करायचा ते तर बिड्या फुके आहेत. ज्यांनी निषेध व्यक्त करायचा ते तर बिड्या फुके आहेत. ह्याच्या तरुणांचं वास्तव आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग आजच्या तरुणांची अवस्था नेमकी काय झाली की कभी ओठो केले मरे, कभी नोटो केले मरे. अरे कभी ओठो केले मरे, कभी नोटो केले मरे. अगर होते भगत सिंग जिंदा तो कहते सुखदेव हम बिकिन हराम जादो केले मरे. म्हणजे महापुरुषांच्या विचारांचं बलिदान झालं. छत्रपती संभाजी महाराजांनी या मातीसाठी बलिदान दिलं, पण छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर छत्रपती संभाजी महाराजांची जनसामान्यामधली प्रतिमा नेमकी कोणती आहे? रगेल आणि रंगेल. दुर्दैव इथं आहे की आम्हाला नाटकातले जे संभाजी महाराज सांगितले ते संभाजी महाराज आम्हाला भावले, पण दुर्दैव इथं आहे की वासी बेंद्रे सारख्या एका साहित्यिकानं जवळजवळ 40 वर्ष शंभू चरित्राचा अभ्यास केला आणि खरं शंभू चरित्र वासी बेंद्रेंच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलं. 1956 साली वासी बेंद्रे जेव्हा शंभू चरित्राचा अभ्यास करत होते त्यावेळेस शंभू चरित्राचा अभ्यास करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी वासी बेंद्रे यांना आश्वासन दिलं आणि 7,000 रुपयाची लगेच मदत जाहीर केली आणि लवकरात लवकर तुम्ही शंभू चरित्र
प्रकाशित करा असा अध्यादेश काढला. म्हणजे मला वाटतं वासी बेंद्रे असतील किंवा त्यांना मदत करणारे यशवंतराव चव्हाण असतील, या सगळ्यांचं आभार आपण मानणं गरजेचं आहे. अमोल कोल्ह्यांची स्वराज्यरक्षक संभाजी मालिका असेल, या मालिकेपर्यंत घराघरामध्ये इतिहास पोहोचलेला आहे, चांगली गोष्ट आहे. पण छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वासर्व विचार करत असताना त्यांची प्रतिमा नेमकी कोणती आहे, तर मी सांगितलं, संभाजी महाराजांची प्रतिमा ही शिवछत्रपतींच्या पायाशी इमान राखणारी प्रतिमा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती शिवरायांचं जगणं हे छत्रपती संभाजी महाराजांसाठी शिकणं होतं. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं विचारपीठ होतं, ज्ञानपीठ होतं आणि संस्कारपीठ देखील होतं. छत्रपती शिवबांच्या आणि राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या संस्कारामध्ये वाढलेलं हे पोरग बिघडणारं नव्हतं, तर महाराष्ट्र वाचवणारं होतं. हे आम्हाला कधीतरी समजून घेणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीवर चिंतन करत असताना छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्षाकडे आपण पाहूच. आमचे मार्गदर्शक आनंदजी काशी, जयजिताऊ सर, बरेच मित्र ऑनलाईन पाहतात. तुमचे काही प्रश्न असतील तर आपण शेवटाकडे येताना ते प्रश्न घेऊयात. काही समाजकारण, राजकारण किंवा इतिहासाविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही ते शेवटी विचारू शकता, मी ते शेवटी घेईल. सगळ्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो, हार्दिक स्वागत करतो. आता आपण वळूयात. छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यामध्ये पुरंदराचा तह झाला आणि मिर्झाराजे जयसिंगाने 23 किल्ले घेतले आणि एक छोटासा हत्ती छत्रपती संभाजीराजांना भेट दिला आणि विचारलं, संभाजीराजे तुम्ही हा हत्ती रायगडापर्यंत कसा घेऊन जाणार आहेत? त्यावेळेस आमचे लहान संभाजीराजे म्हणाले, मिर्झाराजे एक ना एक दिवस हा हत्ती आम्ही रायगडापर्यंत घेऊन जाऊ, कारण तो चालतो, पण आमच्या आबासाहेबांचे 23 किल्ले तुम्ही दिल्लीपर्यंत कसे घेऊन जाणार ते अगोदर सांगा. मिर्झाराजे शांत झाले. अरे तलवार एक धारी तर माझा राजा दुधारी होता, तलवार एक धारी तर माझा राजा दुधारी होता, लाखाला भारी माझा एकटाच सर्जा संभाजी राजा होता, लाखाला भारी माझा एकटाच सर्जा संभाजी राजा होता. हे छत्रपती संभाजी राजे ज्वला ज्वलन तेजस राजे आम्हाला कळणं गरजेचं आहे. पण दुर्दैव इथं आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर 122 वर्षांनी मल्हार रामराव चिटणीसानं एक बखर लिहिली आणि इथून सुरू झाली छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी. दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस मल्हार रामराव चिटणीसांनी बखर लिहिली आणि ह्याच बखरीचा अभ्यास कुणी केला, तर ज्यांना मराठ्यांचे इतिहासकार आपण म्हणतो ते रियासतकार सरदेसाई. रियासतकार सरदेसाई यांनी मल्हार रामराव चिटणीसाची कॉपीच काढली. दुर्दैव इथं आहे की खोटा इतिहास आमच्यापर्यंत कसा पोहोचला, तर अशा पद्धतीची ही साखळी आहे. मल्हार रामराव चिटणीसांनी जो इतिहास लिहिला तोच सरदेसाईंनी लिहिला, आमच्या पुढे आणला. आणि राम गणेश गडकरी असतील किंवा अनेक नाटककार, कथाकार, कादंबरीकार असतील, ह्या कादंबरीकारांनी रियासतकारांचा अभ्यास केला आणि हाय तसं शंभूचरित्र आमच्या पुढे मांडलं. पण छत्रपती संभाजी महाराजांची ज्यावेळेस बदनामी होत होती त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांनी इतिहासाला आव्हान केलं असेल. छत्रपती संभाजी महाराज इतिहासाला म्हणाले असतील, अरे आईच्या दुधामध्ये पाणी होतं असं कधी कुणी म्हणेल काय? आईच्या दुधामध्ये पाणी होतं असं कधी कुणी म्हणेल काय? आणि आमच्या आबासाहेबांनी आमच्यावर जो संस्कार केला त्या संस्कारामध्ये ऊर्जा नव्हती असं कधी कुणी म्हणेल काय? म्हणजे आमच्या आबासाहेबांनी आमच्यावर जो संस्कार केला, जी माया केली, त्यामध्ये ऊर्जा नव्हती असं जर कुणी म्हणेल तर त्याचा उद्देश आईच्या दुधामध्ये पाणी होतं असा होईल. छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला वयाच्या 14व्या वर्षी, हे मात्र कुणी आम्हाला सांगितलं नाही. पण संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, हे मात्र आमचं पाठ करून घेतलं. दुर्दैव इथं आहे, ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी राजनीतीवरचा बुधभूषण नावाचा संस्कृतमंद ग्रंथ लिहिला, पुढे त्यांनी नकशिक आणि नायिका भेद हे हिंदी ब्रज भाषेतील 2 ग्रंथ लिहिले आणि पुढे त्यांनी 7 शतक नावाचा अध्यात्मशास्त्रावरती ग्रंथ लिहिला. म्हणजे एकीकडं बुधभूषण राजनीतीवरचा, नकशिक आणि नायिका भेद शृंगारशास्त्रावरचा आणि तिसरीकडं 7 शतक नावाचा अध्यात्मशास्त्रावरचा ग्रंथ लिहून सांस्कृतिक क्षेत्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी एक वेगळी क्रांती करण्याचं काम केलं होतं. अहो, ज्या गागा भट्टांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याला विरोध केला होता, त्या गागा भट्टांनी ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांची बुद्धी क्षमता पाहिली, ते तेज पाहिलं, ते धाडस पाहिलं, ते शौर्य पाहिलं, त्यावेळेस गागा भट्टांनी समयनय नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि समयनय नावाच्या ग्रंथामध्ये तो ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांना अर्पण केला. मग इतिहासाला छत्रपती संभाजी महाराजांची ही ज्वलाज्वलन तेजस, ही बुद्धिमत्ता, हे शौर्य, हे पराक्रम, हे धाडस दिसलं नसेल का? दिसलं असेल, पण त्याकडे दुर्दैवानं दुर्लक्ष झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. हे दुर्लक्ष थांबवायचं असेल तर आज तुमच्या आमच्यासारखे मावळे घडणं गरजेचं आहे.
आम्हाला सांगितलं बरं. राम गणेश गडकरीनं राजसन्यास नावाचं नाटक लिहिलं आणि राजसन्यास नावाच्या नाटकामध्ये छत्रपती संभाजी महाराजची एंट्रीच दारूचा ग्लास घेऊन दाखवली. दुर्दैव इथंही नाही, पण राम गणेश गडकरी पुढे जाऊन नाटकामध्ये ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना कैद होते त्यावेळेस त्यांना सोडायला साबाजी नावाचा एक मावळा येतो. साबाजीचं आणि संभाजी महाराजांचं वर्णन करताना राम गणेश गडकरीनं असं वर्णन केलं आहे की संभाजी म्हणजे रंडीबाज छापटा. काय वर्णन केलं राम गणेश गडकरीनं की संभाजी म्हणजे रंडीबाज छापटा. राग आला नाही आम्हाला, रक्त सळसळलं नाही आमचं, सळसळलं निश्चित, पण कधी 100-200 वर्षानंतर. मध्यंतरी आमच्या मावळ्यांना खरा इतिहास कळला. तुम्ही आजही जावा, पुण्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज उद्यान आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या उद्यानामध्ये पुतळा कुणाचा? राम गणेश गडकरीचा. हे दुर्दैव आहे आमचं की ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली त्यांचे पुतळे या महाराष्ट्रामध्ये लागलं गेले. दुर्दैव आहे. अरे हम आ भी भरे तो बदनाम हो जाते हैं. अरे हम आ भी भरे तो बदनाम हो जाते हैं, वो कत्ल भी करे तो चर्चा नहीं होती. छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्याचं काम दुर्दैवानं इथं झालेला मला पाहायला मिळतं. आणि मग खरा इतिहास आमच्यापर्यंत पोहोचला आणि आमचे मावळे सरळ त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या उद्यानामध्ये शिरले. राम गणेश गडकरीचा पुतळा काढला आणि गटारीमध्ये फेकून दिला. हा खरा शिवभक्त. छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी आम्ही कधी सहन करून घेणार नाही, हा इतिहास आहे आमचा. कारण छत्रपती संभाजी म्हणजे आग आहे, छत्रपती संभाजी महाराज म्हणजे धग आहे, छत्रपती संभाजी महाराज म्हणजे रग आहे, छत्रपती संभाजी महाराज म्हणजे सर्वोच्चतेचं परिमाण आहे. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. पण दुर्दैव इथं आहे, फक्त राम गणेश गडकरीनं नाही, पुढं सावरकरांनी देखील छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केलेली दुर्दैवानं हे आहे. अक्षय नागणे, जय शिवराय भाऊ, पुतळा फोडला निश्चित, पण दुर्दैव इथं आहे की नुसते आता पुतळे फोडून चालणार नाहीत. आमच्या मेंदूमध्ये जी छत्रपती संभाजी महाराजांची जी प्रतिमा आहे ती बदलणं गरजेचं आहे मित्रांनो, बदलली पाहिजे. कुठली प्रतिमा आहे छत्रपती संभाजी महाराजांची? तर शिवछत्रपतींच्या पायाशी इमान राखणारी प्रतिमा आहे. आज आम्ही आमचं इमान कुठं घाण ठेवलंय? दुर्दैव इथं आहे की आम्ही आमची इमानं नेते मंडळीच्या पायाशी घाण ठेवलेली पाहायला मिळतात. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यासाठी ओलीस ठेवलं, दुश्मनाकडे शत्रूकडे ओलीस ठेवलं, म्हणजे स्वराज्य वाचावं स्वराज्य वाढावं म्हणून पोटचं पोरग ओलीस ठेवणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठं? आणि माझ्या आमदारकीनंतर माझं पोरग आमदार झालं पाहिजे, माझ्या खासदारकीनंतर माझं पोरग खासदार झालं पाहिजे, माझ्या मंत्रीपदानंतर माझं पोरग मंत्री झालं पाहिजे. यासाठी आजच्या नेते मंडळीचा किती अट्टहास असतो. मग हे जर थांबवायचं असेल तर खरं शंभूचरित्र आणि खरं शिवचरित्र आम्हाला कळणं गरजेचं आहे. ते आज जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत दुर्दैव आहे की कादंबऱ्यातनं आणि नाटकातनं मिळालेले शंभूचरित्र हे दुर्दैवानं निश्चितपणानं नाटकातनं जे पोहोचतं ते आमच्यापर्यंत पोहोचतं, पण वासी बेंद्रेंचं शंभूचरित्र आजही आम्ही वाचत नाही. दुर्दैव इथं आहे. आणि म्हणून अमोल खोलेंचं कौतुक यासाठी आहे की लोक नाटकं जास्त बघतात, मालिका जास्त बघतात, म्हणून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची मालिका काढली. त्यांचं खास करून कौतुक. साधी गोष्ट आहे, लोकांना नाटक जास्त भावतं. बघा ना, छत्रपती शिवाजी महाराजांना विष देऊन मारलं यामध्ये नाटक आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा नैसर्गिक मृत्यू झाला ह्यामध्ये मात्र नाटक नाही. छत्रपती संभाजी महाराज येसुबाईसोबत संसार करतायत ह्यामध्ये नाट्य नाही, पण छत्रपती संभाजी महाराज किल्ल्यावरनं गोदावरीला खाली भेटा येतात त्यामध्ये नाट्य आहे. नाटककारांना एवढंच कळलं आणि मग नाटककारांनी काय केलं, छत्रपती संभाजी महाराजांमध्ये त्यांना जास्त नाट्य दिसलं, नाट्य खोपसलं गेलं, नाट्य आणून ठेवलं गेलं आणि हे नाट्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची खऱ्या अर्थानं बदनामी झालेली पाहायला मिळते. अहो साधी गोष्ट आहे, रायगडावरचा जो सागराचा तलाव आहे त्या तलावातनं नाटककारांनी होड्या सोडल्या. दुर्दैव इथं आहे. इतिहासाची चिकित्सा केली नाही, काहीच गोष्टी नाही. मराठी साहित्यातले कवी बी आहेत, ह्या बीनी शिवडरीवरती कमळा नावाचा बुरुज सांगितला आणि त्यांनी त्यावर कविता लिहिली. ती कविता अजरामर झाली. कवी बी म्हणतात की कमळ बुरुज नाव तयाचं, आजही त्याचा पवाडा लोक गणगाती. आणि शिवनेरीवर हा कमळ बुरुज आहे म्हणतात, पण दुर्दैव इथं आहे की हा कमळ बुरुज शिवनेरीवर अस्तित्वातच नाही. कसा असेल? कारण मुळात कमळाच अस्तित्वात नाही. ह्याचं सगळी चिकित्सा करणं गरजेचं आहे आणि या चिकित्सा आपण पुढे करूच. पण मी सांगितलं की छत्रपती संभाजीराजांची प्रतिमा ही शिवछत्रपतींच्या पायाशी इमान राखणारी होती. छत्रपती शिवबांनी जो संस्कार केला तोच उगवला ना, आणि मग जे आम्ही पेरू तेच उगवेल. अनिकेत करंडे नेते, अनिकेत भाऊ काय म्हणतात? बाबासाहेब पुरंदरेच्या लेखनाबद्दल काय मत आहे? निश्चित बाबासाहेब पुरंदरेचं कादंबरी आहे
आणि तो इतिहास होऊ शकत नाही. स्वतः बाबासाहेब पुरंदरेंनी सांगितलं की मी जे लिहिलंय ते इतिहास नाही, त्यावर मी संशोधन केलेलं नाही, मला जे वाटतं ते मी लिहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी निश्चितच पुरंदरेने केलेली आहे, याबद्दल आमच्या मनात काहीही दुमत नाही. आणि दुर्दैवानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा वाद देखील बाबासाहेब पुरंदरेंनी लावला, असं त्यांनी जाहीर माफीनामा लिहून दिला होता. आमचे मार्गदर्शक पंढरपूरचे पाटील साहेबांना दिला होता. आणि मग ह्या गोष्टीवर आपण शेवटी जेम्स लेन, प्रफुल्ल गायकवाड, जेम्स लेन, बाबा पुरंदरे होऊन जाऊया थोडं. निश्चित होईल जेम्स लेन वगैरे ह्या गोष्टी फालतू गोष्टी आहेत. जेम्स लेननं कुणाच्याबद्दल, कुणामुळे तो महाराष्ट्रामध्ये आला, त्यानं कुणाच्या सहाय्याने पुस्तक लिहिलं, ह्या सगळ्या गोष्टी आता महाराष्ट्रासमोर आहेत. त्यामुळे ह्या गोष्टीवर तर आपण बोलूच. दर्शन पाटील, वासी बेंद्रे सर्व खोटे मुद्दे सोडून काढले आहेत. खंडू हा दर्शन पाटील म्हणतात ते बरोबर आहे. वासी बेंद्रे यांनी जवळजवळ 40 वर्ष शंभू चरित्राचा अभ्यास केलेला आहे. आणि 40 वर्ष अभ्यास करून जे रेखाटलं गेलं, जे संशोधन केलं गेलं ते बाहेर आलं, आणि ते बाहेर येणं गरजेचं आहे. आणि मग या गोष्टीमध्ये सोयराबाईंची भूमिका काय होती, तर सोयराबाईबद्दल ज्यांनी ज्यांनी दृष्कृतेल, तर संभाजी महाराज म्हणतात सोयराबाईबद्दल, संभाजी महाराज सोयराबाईबद्दल म्हणतात, मातोश्री सोयराबाई असं म्हणतात की माझी स्फटिकासारखी निर्मळ मनाची माता आहे. आणि वासी बेंद्रेंनी संशोधन केलं, आणि वासी बेंद्रे असं म्हणतात की तत्कालीन काळामध्ये शिवरायांचं निधन झाल्यावर शिवरायांना विषप्रयोग झाला की काय, अशा अफवा स्वराज्यामध्ये उठल्या होत्या. आणि या अफवा थांबवण्यासाठी अण्णाजी दत्तोंनी नेमका हेरला, आणि अण्णाजी दत्तो सोयराबाई मातोश्रींकडे गेला आणि म्हणाले की स्वराज्यामध्ये अशा अफवा आहेत. भीती दाखवली त्यांना सोयराबाईंना की तुमचं नाव घेतलं तर तुम्ही विषप्रयोग केला, भीती दाखवली. आणि तुमचं पोरग छत्रपती करायचं असेल, राजारामांना छत्रपती करायचं असेल, तर तुम्ही आमच्या बाजूनं उभे राहा. अशा प्रकारचा मला वाटतं निश्चितपणानं सोयराबाईंमध्ये एक त्यांना भीती दाखवली गेली असेल आणि आमिष दाखवलं गेलं असेल, असं वासी बेंद्रेंचं म्हणणं आहे. पण दुसरा विचार केला तर मग कमल गोखले असं म्हणतात की निश्चितच राजाराम छत्रपती झाले पाहिजे, यासाठी मातोश्री सोयराबाईंच्या मनामधली एक आई जागी झाली असेल आणि छत्रपती संभाजी महाराजांनी विरोध केला असेल, असं कमल गोखल्यांचं म्हणणं आहे. एक वरी कमेंट केली आहे, बुद्धभूषण काय मत आहे. बुद्धभूषणम नाही येते, ते बुद्धभूषणम असं आहे. आणि हा बुद्धभूषण नावाचा ग्रंथ राजनीतीपर ग्रंथ आहे. तो संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी लिहिला. अनिकेत क्षीरसागर सर कडक धन्यवाद. ऋषी जाधव असं म्हणतात, आजकालचे नेते खोटा इतिहास सांगतात. आणि निश्चितपणानं ऋषीभाऊ खोटा इतिहास तर सांगतातच, पण किती खोटं आणि किती खरं हे आता आपण आपल्या मनानं, हृदयानं चिकित्सा करून घेणं गरजेचं आहे. अहो, श्रीकांत भाऊ जय शिवराय, भारत शिंदे जय शिवराय. पण आम्हाला कळलं पाहिजे ना, म्हणजे मला वाटतं छत्रपती शिवरायांनी जो जाती धर्माच्या पलीकडे स्वराज्य निर्माण केलं, तेच स्वराज्य छत्रपती संभाजी महाराजांनी चालवलं. हे मात्र आम्ही रायपा महार नावाच्या एका महाराला सवंगडी म्हणून घेतलं, हे मात्र आम्हाला का सांगितलं नाही. जो आलमगीर बादशाह, ज्याचं हिंदुस्थानभर सत्ता आहे, ते आलमगीर औरंगजेब बादशाह महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आला त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना तो कैद करू शकत नव्हता. त्यावेळेस त्यानं डोक्यावरचा किमांश काढला आणि रागामध्ये खाली फेकून दिला. त्यावेळेस त्या किमांशमधले 5 मोती तुटले होते, पण संघटित होती इथल्या 18 पगड जातीतली शक्ती. तुमचे काही प्रश्न असतील त्यावर आपण शेवटाकडे येताना बोलूयात, मी तेव्हा सांगेन तुम्हाला. संघटित होती इथल्या 18 पगड जातीतली शक्ती. आलमगीर इथल्या मराठ्याच्या माणसातली एकता तोडण्यासाठी प्रयत्न करत होता आणि महाराष्ट्रातला मावळा औरंगजेबाविरुद्ध लढताना पाहायला मिळत होता. अहो, सत्तेसाठी त्या औरंग्यानं इमान ऐकलं होतं, सत्तेसाठी त्या औरंग्यानं इमान ऐकलं होतं. म्हणून तर दिल्लीचं तख्त आमच्या शंभूराजांपुढं झुकलं होतं. म्हणून तर दिल्लीचं तख्त आमच्या शंभूराजांपुढं झुकलं होतं. दिल्लीचं तख्त छत्रपती संभाजी महाराजांसमोर झुकतंय, विचार करणं गरजेचं आहे. विशाल चिपडे सर वेलकम, जय शिवराय. दुसरा आपण जरा चिकित्सक पद्धतीनं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी, प्रफुल्ल गायकवाड, एकदा खमक्या आवाजात शंभूराजांचा जयघोष होऊ द्या, ऐकण्याची इच्छा आहे. प्रफुल्ल गायकवाड, आपण शेवटी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली, म्हणजे धर्म सांगायचा समुद्र प्रवास करू नका. समुद्र प्रवास केला तर पाप होईल. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म नाकारला, धर्म जो सांगते ते नाकारलं, कारण राज्य टिकणं महत्वाचं होतं आणि आरमाराची स्थापना केली. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पुढं एक पाऊल टाकलं आणि समुद्रातला तरंगता तोफखाना निर्माण केला. हे आम्हाला कळणं गरजेचं आहे. नेताजी पालकर कुली खान म्हणून बाटले गेले होते,
कुलीखान झाले गेले होते, त्यांना कुलीखान केलं गेलं होतं. नेताजी पालकर पुन्हा आले आणि पुन्हा आल्यानंतर नेताजी पालकरांना हिंदू धर्मामध्ये सामील करून घेण्याचं काम महाराजांनी केलं. आणि महाराजांनी सांगितलं, जो धर्म माणसांना माणसात घेतो तो खरा धर्म, जो धर्म माणसांना माणसापासून तोडतो तो अधर्म. जगाच्या इतिहासात धर्माची इतकी साधी सोपी सरळ व्याख्या मी अजूनही पाहिली नाही. याचा वसा कोणी घेतला? छत्रपती संभाजी महाराजांनी वसा घेतला. हर्सुलचे गंगाधर कुलकर्णी बलात्कारानं मुस्लिम धर्म स्वीकारला होता आणि गंगाधर कुलकर्णी पुन्हा स्वराज्यामध्ये आले. कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराजांनी मोठ्या हिमतीनं, मी हिमतीनं यासाठी म्हणतोय की तत्कालीन काळामध्ये धर्ममार्तंड विरोध करायचे आणि मग गंगाधर कुलकर्णीला हिंदू धर्मामध्ये घेण्याचं काम केलं होतं. पण दुर्दैव इथं आहे की मी हिमतीनं का म्हणालो तर पेशवाईमध्ये ज्यावेळेस बाजीराव पेशव्याच्या हातामध्ये शक्तिस्थान होतं, सत्तास्थान होतं, त्यावेळी देखील बाजीराव पेशवे मस्तानीपासून झालेला आपला पुत्र हिंदू धर्मामध्ये घेऊ शकले नाहीत. हे दुर्दैव आहे. आणि मग आम्ही कुठल्या हिंदू धर्माविषयी बोलतोय? अहो, आम्ही छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणतो. तुमचा धर्म वेगळा असेल पण छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म वेगळा आहे. छत्रपती निश्चित मित्रांनो हेही सांगू इच्छितो की आम्हाला हिंदू म्हणून निश्चित अभिमान आहे. हिंदू असल्याचा मलाही अभिमान आहे. शिवबाणा देखील होता, सगळ्यांना होता. पण दुर्दैव इथं आहे की आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान हे फक्त धर्मावर घेऊन चालणार नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म हा कुठल्या जातीपातीचा धर्म नव्हता. छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म होता स्वराज्य धर्म. आणि याच स्वराज्य धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. ह्या लढा आम्हाला कळणं गरजेचं आहे. जोपर्यंत हा लढा कळत नाही तोपर्यंत परिवर्तन वगैरे ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. ह्या सगळ्यावर चिंतन आपण शेवटी करणार आहोत. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाला भेटायला गेले त्यावेळेस औरंगजेब क्रूर खतरनाक, त्या आरमगीर औरंगजेबानं छत्रपती शिवबांना कैद केलं, गळ्यावर तलवार ठेवली आणि विचारलं, सांग शिवाजी तुम्हाला कसे मारू? त्यावेळेस शिवाजीराजे म्हणाले, बादशाहजी गुस्ताखी माफ. शिवाजीराजे म्हणाले, हवेमध्ये मशाल पेटवून हवेला कधी जाळता येत नाही, समुद्रामध्ये तलवार चालवून समुद्राला कधी कापता येत नाही. मारायचं असेल तर आत्ताच मारा, नाहीतरी मराठ्याची अवलाद तुम्हाला चारी मुंड्या चीत केल्याशिवाय सोडणार नाही. औरंगजेब म्हटला, कैद कोण आहे? ठीक आहे म्हटलं, असू द्या, कैद कुणी का असना. बाप काय ऐकत नाही, पोराला बोलून घेतलं छत्रपती संभाजी महाराज. वय वर्ष 9 वर्षाच्या संभाजीराजांना बोलून घेतलं आणि विचारलं, शंभूराजे तुम्ही उत्तम कुस्ती खेळता, तुम्ही चांगली मल्लविद्या जाणता, आमच्या दरबारात पण काही कुस्तीगीर आहेत, तुम्ही कोणाबरोबर कुस्ती खेळाल? तसे छत्रपती संभाजी महाराज म्हणाले, बादशाहजी गुस्ताखी माफ हो, पण आम्ही आमच्या लायकीच्या माणसांबरोबर कुस्ती खेळतो आणि आमच्या लायकीचा एकही मल्ल तुमच्या दरबारात नाही. अरे तलवार एक धारी तर माझा राजा दुधारी होता, लाखाला भारी माझा एकटाच सर्जा शंभू राजा होता. हे आज आम्हाला कळणं गरजेचं आहे. अक्षय भाऊ आभार नका मानू, बऱ्याच गोष्टीवर आपल्याला परत एकत्र काम करायचं आहे. जनपरिवर्तन ही स्वतःची आमच्या हक्काची संस्था आहे. निश्चितपणानं पुढेही निश्चित मोठं काम करू. आपण पुढं अनेक गोष्टीवर चिंतन करणार आहोत, मनन करणार आहोत. मी राम गणेश गडकरीवर तर बोललेलो आहेच. आणि मग आम्हाला पुढं आम्ही वळूयात. संभाजी महाराज अनेक चित्रपट देखील निघाले. थोराताची कमळा असेल, मोत्यांची मंजुळा असेल, आणि यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं वर्णन एक रोमॅन्टिक हिरोसारखं केलं होतं. दुर्दैव इथं आहे. आणि मग हे सगळं आम्ही पाहिलं, पण हे इतिहासावर टिकत नाही. गोदावरी नावाचं पात्र इतिहासाला धरून नाही आणि ते इतिहासावर टिकतही नाही. कारण गोदावरीची समाधी जिथं रायगडाच्या खाली दाखवली, ती रायगडाखालची समाधी गोदावरीची नाहीच, ती आहे सवाई माधवराव पेशवे यांच्या यशोदाबाई पेशवे यांची. मग गोदावरी नाही म्हणजे जर पहिलीच पायरी गळून पडली तर शेवटच्या पायऱ्या टिकतील कशा? याचा अर्थ गोदावरी नावाचं पात्र इतिहासामध्ये नाही असं वासी बेंद्रे असं म्हणतात. कमळा नावाचं पात्र कधी आलं इतिहासामध्ये? तर कमळा नावाचं पात्र पन्हाळ्याकडे आलं. आणि आज तिथं पन्हाळ्यामध्ये जी समाधी दाखवतात ती समाधी देखील खोटी आहे. कमळेची समाधी ती नाहीच आहे, ती आहे यशवंतराव थोरातांच्या गोडाऊ नावाच्या पतिवर्ती स्त्रीची. मग जे आम्ही सांगितलं, जे आम्ही ऐकलं ते खोटं निघलं की हो? कमळा खोटी, तुमची गोदावरी खोटी. या सगळ्या गोष्टीवर चिंतन करणं गरजेचं आहे. आणि आम्हाला जेव्हा कळेल ना, जेव्हा आम्हाला खरे छत्रपती शिवबा कळतील ना, तेव्हा खरे संभाजी सांगावे लागणार नाही, ते आपोआप कळतील. आणि हे समजून घेण्याची ताकद आमच्यात असली पाहिजे. जोपर्यंत ही ताकद येत नाही ना तोपर्यंत परिवर्तन होऊ शकत नाही. आणि परिवर्तन म्हणजे काय? खोट्याचा धिक्कार करा आणि सत्य धर्म स्वीकारा. सर्वप्रथम आपण असं म्हणतो की वासी बेंद्रेंनी खरं शंभू चरित्र आणलं, पण वासी बेंद्रेंच्या अगोदर देखील आप्पासाहेब पवार नावाच्या सत्यशोधक माणसानं खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र आणण्याचं काम केलं होतं, पण ते यशस्वी झालं नाही. पण वासी बेंद्रेंचं झालं, कारण यशवंतराव चव्हाण सारखे नेते मंडळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. संग्रामभाऊ देशमुख, राम गडकरी नालायक माणूस होता निश्चितच. संग्रामभाऊ धन्यवाद.
पुढे आपल्याला अनेक गोष्टीवरती बोलायचं आहे, पण ह्या सगळ्या गोष्टीवर चिंतन करत असताना बऱ्याच गोष्टी येत आहेत. काही नोट्स मी काढलेल्या आहेत, त्या नोट्सकडे मी थोडं चिंतन म्हणून बघणं गरजेचं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टीवर बोलत असताना काही लोक असा प्रश्न विचारतात की सर, कवी कलशांची भूमिका काय होती, कवी कलश फितूर झाले का? तर निश्चित नाही. खापी खान नावाचा इतिहास संशोधक असं म्हणतो की छत्रपती संभाजी महाराजांचे निष्ठावान म्हणून, छत्रपती संभाजी महाराजांचे निष्ठावान सैनिक म्हणून कवी कलशांचा उल्लेख करावा लागेल. आणि याही पुढे इतिहासावर चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला तर इतिहासाकडे आपल्याला असं सांगता येईल की जर छत्रपती संभाजीराजांना फितुरी जर केली असेल कुणी, कवी कलशांनी, तर आलमगीर औरंगजेबाने त्यांना खऱ्या अर्थानं बक्षीस दिलं असतं, मृत्यू दिला नसता. इथं तेही चिकित्सा केलं तर तेही फेल होतं. अजय माते पाटील, सोयराबाई साहेब कपटी होत्या का? तसं काही नव्हतं असं वासी बेंद्रे असं म्हणतात की अण्णाजी दत्तो जे मंत्री होते, सत्तास्थानी त्यांच्याकडे सत्ता होते आणि त्यांनी सत्तेच्या माध्यमातून सोयराबाईंना भीती दाखवली आणि आमिषही दाखवलं. भीती, आमिष आणि कमल गोखले असं म्हणतात की निश्चित मातोश्री सोयराबाईंच्या मनामधली पुत्रत्वाच्या प्रेमापोटी त्यांनी निश्चित काही गोष्टी चुकीच्या केल्या असतील असं कमल गोखल्यांचं मत आहे. कमल गोखल्यांचा अभ्यास असं सांगतोय. पुढे आपण त्या गोष्टीवर थोडं चिंतन करूयात. बाकीच्या गोष्टी आहेत की संभाजी महाराज धर्मवीर होते का, किंवा आलमगीर औरंगजेब बादशाहनं छत्रपती संभाजी महाराज धर्मांतरासाठी प्रयत्न केले होते का? तर ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना बादशाहच्या छावण्यामध्ये आणलं गेलं, तेव्हा बादशाहच्या छावणीमध्ये आणलं गेल्यावर तत्कालीन कालामध्ये साकी मुस्तेद खान आणि ईश्वरदास नागर हे औरंगजेबाचे जे इतिहास संशोधक आहेत, इतिहास चरित्र लेखक आहेत, साकी मुस्तेद खान आणि ईश्वरदास नागर यांनी तशी नोंद केली असती. पण ईश्वरदास सांगतो की आलमगीर औरंगजेब बादशाहनं रहुल्ला खान नावाच्या सरदाराला छत्रपती संभाजी महाराजांकडे पाठवलं आणि दोनच प्रश्न विचारले. पहिला प्रश्न होता, तुझे खनिजे संपत्ती धनसंपत्ती कुठे आहे? आणि दुसरा प्रश्न असा होता की बादशाही सैनिकामधले किती लोक तुझ्याशी पत्रव्यवहार ठेवून संबंध ठेवत होते? हे दोनच प्रश्न विचारले. तिसरा प्रश्न कुठलाही विचारला नाही, तू हिंदू धर्म स्वीकारशील का? मग संभाजी महाराज त्यांना म्हणे तुझी बेटी देतो का? हे सगळं खोटं ठरतं इतिहासामध्ये. तसं जर झालं असतं तर साकी मुस्तेद खान किंवा ईश्वरदास नागर यांनी त्यांच्या चरित्र ग्रंथामध्ये ते लिहून ठेवलं असतं. मग दुसरा प्रश्न पडतो, छत्रपती संभाजी महाराजांची हत्या नेमकी औरंगजेबानं का केली असावी, बरोबर ना? तर याचं उत्तर आम्हाला जदुनाथ सरकारांच्या हिस्ट्री ऑफ औरंगजेबामध्ये पाहायला मिळतं. जदुनाथ सरकार असं म्हणतात की औरंगजेबानं 12 इच्छा व्यक्त केल्या होत्या आणि या 12 इच्छामध्ये औरंगजेबानं 12 वेळा असं सांगितलं होतं की मी आग्र्याच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना उगजच सोडून दिलं नसता, आजचा हा प्रसंग उद्भवलाच नसता. छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या का केली? याचं दुसरं कारण असं आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी स्वाभिमानपणाने छत्रपती संभाजी महाराजांपुढं त्यांची जाणीव निर्माण केली होती, कुठल्याही प्रकारचा कुर्णिसाद केला नाही. आणि राहुल्ला खान ज्यावेळेस हे दोन प्रश्न विचारायला आला होता त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांनी आलमगीर बादशाहच्या संदर्भामध्ये अनेक कुत्सितपणे विचार मांडले आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा राग येऊन त्याच्या दुसऱ्याच दिवशी आलमगीर औरंगजेब बादशाहनं छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये लालबुंद सळ्या घालण्याचा आदेश दिला आणि त्याला नवीन दृष्टी द्या असा अध्यादेश काढला. दुर्दैव इथे आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या अशा प्रकारची हत्या महाराष्ट्रानं पाहिली. पण दुर्दैवानं ह्या सगळ्या गोष्टीकडे चिंतन करत असताना बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. पण आलमगीर औरंगजेब बादशाह म्हणतो की हमने आंखें निकाल दी उसकी मगर नहीं झुकी उसकी आंखें हमारे सामने, हमने जुबान काट दी उसकी मगर नहीं मांगे उसने दो पैल रहम के हमारे सामने, हमने हाथ काट दे उसके मगर नहीं फैलाए उसने हाथ हमारे सामने, हमने पांव काट दे उसके मगर नहीं टेके उसने घुटने हमारे सामने, हमने गर्दन काट दी उसकी मगर नहीं झुकी उसकी गर्दन हमारे सामने. सचमुच छावा था छावा शेर का छावा, सचमुच छावा था छावा शेर का छावा. अरे जिजाऊनी जन्म दिला शिवबासारख्या वाघाला, जिजाऊनी जन्म दिला शिवबासारख्या वाघाला, शिवबानी जन्म दिला संभाजीसारख्या छाव्याला, ज्यानं सहन केलं डोळा फोडणाऱ्या सळईला, पण जिवंत ठेवलंय भगव्या वादळाला, जिवंत ठेवलंय भगव्या वादळाला. अरे आजही ती इंद्रायणी भीमा आम्हाला सांगते, हा सर्जा संभाजी माझ्या इतकाच नितळ आणि स्वच्छ चारित्र्याचा होता. तो पुरंदर आम्हाला सांगतोय, हा माझ्या कुशीत जन्मलेला सर्जा संभाजी माझ्या इतकाच बुलंद आहे. तो प्रतापगड सांगतोय हा संभाजी माझ्या इतकाच प्रतापी आहे. तो विशालगड आम्हाला सांगतोय हा संभाजी माझ्या इतकाच विशाल मनाचा आहे. तो राजगड आम्हाला सांगतोय हा संभाजी माझ्या इतकाच आकाशाशी स्पर्धा करणार आहे.
गड किल्ले साक्ष देतात छत्रपती संभाजी महाराजांच्या चारित्र्याची. गड किल्ल्यांनी राखिले स्वराज्य, गड किल्ल्यांनी स्थापिले स्वराज्य, गड किल्ल्यातच मावळा लढला आणि म्हणूनच महाराष्ट्र घडला. आणि दुसऱ्या अर्थानं तुम्हा सगळ्या मावळ्यांना विनंती करतो की गड किल्ले पाहत चला, नाहीतर उद्या एखादं सरकार येईल आणि गड किल्ले भाड्यानं देऊन जाईलही, आम्हाला काहीच कळणार नाही. गड किल्ले पाहत चला. कोण तो बेल्जियमवरून आलेला पीटर बेल्जियमवरून येतो आणि महाराष्ट्रामध्ये 2 महिन्यामध्ये 200 किल्ले बघून जातो, पण आम्ही गड किल्ले किती बघतो. गड संवर्धन करणं ही काळाची गरज आहे आणि गड संवर्धन करायलाच हवं. आमची तरुणांनी गड संवर्धन केलं तर इतिहास टिकेल, नाहीतर उद्याला कोण छत्रपती संभाजी महाराजांचा प्रश्न विचारला तर पुरावे म्हणून दाखवायला गड किल्ले आमच्याजवळ नसतील. म्हणून गड संवर्धन करा असा आशावाद तुम्हाला जवळ देतो. तरुणांनी व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे, कारण छत्रपती शिवाजी राजे छत्रपती संभाजी महाराज यांना कुठल्याही प्रकारचं व्यसन नव्हतं असा इतिहास आम्हाला सांगतोय. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. अजय मते पाटील, अविनाश मोरे, खरंच छावा होते शंभूराजे, निश्चित छावाच होते छत्रपती संभाजी महाराज. बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टीवर अजून चिंतन करावं लागेल. वासी बेंद्रेंचं संभाजी चरित्र वाचा. याही पलीकडे जाऊन सांगेन की छत्रपती संभाजी महाराज एक चिकित्सा, जयसिंगराव पवारांचं पुस्तक आहे, जयसिंगराव पवारांचं पुस्तक वाचा, त्यातूनही तुम्हाला खरी माहिती मिळेल. ह्या सगळ्या गोष्टीवर चिंतन करावं लागेल, कारण अनेकांनी छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा रंगवली आहे. त्या प्रतिमा इतिहासाला धरून नाहीत, अशा पद्धतीचं चिंतन इतिहास सांगतो. तुम्हाला खरं संभाजी चरित्र वाचायचं असेल तर तुम्हाला एकच पर्याय आहे, तो पर्याय म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं वासी बेंद्रे यांनी लिहिलेलं अस्सल शंभूचरित्र. हे शंभूचरित्र घराघरामध्ये पोहोचणं गरजेचं आहे. पुढच्या गोष्टीकडे आपण वळूयात. बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेतच. तो मुद्दा राहिला तो बऱ्याच गोष्टीवर चिंतन होणं गरजेचं आहे. तुम्ही देखील, मी तुम्हाला सांगितलंय की जयसिंगराव पवारांचं पुस्तक वाचा. तुमच्याकडे नसेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपला एक मेसेज करा. माझा नंबर आहे 90 11 89 77 37, 90 11 89 77 37. सागर कुमवत असं म्हणतायत. नक्कीच गड संवर्धन करू. अनिकेत क्षीरसागर, गणोजी शिर्के सांगा. निश्चित गणोजी शिर्के फितूर होते असं अनेकांचं म्हणणं आहे. जयसिंगराव पवार सुद्धा असं म्हणतात की ज्यावेळेस संगमेश्वरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं त्यावेळेस संगमेश्वरातल्या ज्या गुप्त वाटा आहेत त्या गुप्त वाटा कदाचित गणोजी शिर्के यांनीच दाखवल्या असतील असा निश्चित जयसिंगराव पवारांचा अभ्यास आहे. वासी बेंद्रे देखील तसंच म्हणतात. आणि ज्यावेळेस जमीनदारी किंवा आम्हाला वतन द्या म्हणून काही लोक भांडत होते त्यावेळेस निश्चितपणानं अजय मते पाटील असं म्हणतात की हो, निश्चित 2 महाराणी होत्या. हां, बरोबर आहे. याचा ताराबाईंच्या जे कागदपत्र आहेत त्यामध्ये अर्जोजी यादव असं म्हणतात की मातोश्री दुर्गाबाईंना भेटून आलो. दुर्गाबाईच्या संदर्भामध्ये असा इतिहास सांगतोय. शिवभक्त किरण पाटील, रक्तात भिनलंय काय, जय जिजाऊ जय शिवराय. सगळ्या लाईव्ह असणाऱ्या शंभूभक्तांना एक विनंती करतो, मी आपणासमोर एक शिवगर्जना करतो आणि एक शंभू गर्जना करतो. तुम्ही कमेंटमध्ये जेवढे लाईव्ह आहेत त्यांनी जय जय केलं पाहिजे. महाराज, गणपती, भूपती, गजपती, गजाश्वपती, अष्टावधान जागृत, अखंड लक्ष्मी अलंकृत, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्वाला ज्वलन तेजस, महापराक्रमी, चारित्र्य संपन्न शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. आपले काही प्रश्न असतील तर विचारा. खरं तर प्रश्न पडायला पाहिजेत आणि प्रश्न जोपर्यंत चिकित्सा होत नाही इतिहासाची तोवर खरा इतिहास कळणार नाही. इतिहासावर चिंतन करा. जनपरिवर्तनच्या माध्यमातून आम्ही याही पुढं असा लाईव्ह येण्याचा प्रोग्राम ठेवू. यशवंत खाडे, जय शिवराय. बऱ्याच गोष्टी आहेत, बराच वेळ झालं बोलतोय. निश्चित येणाऱ्या काळामध्ये पुढेही मी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेल. आत्ता माझ्या मोबाईलची थोडीशी चार्जिंग पण प्रॉब्लेम आहे आणि नेट पण थोडंसं हे होत आहे. तर सगळ्या शिवभक्तांना पुन्हा एकदा संभाजी महाराजांच्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. सगळ्या शिवशंभू भक्तांनी आज घरोघरी संभाजी महाराजांची जयंती साजरी केली असेल. सगळ्यांचा आभार. सगळ्यांना पुन्हा एकदा संभाजी महाराजांच्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. जनपरिवर्तन संघ महाराष्ट्र राज्य या फेसबुक पेजच्या माध्यमातून अनेक वक्त्यांच्या समोर आले, त्या सगळ्यांचा आभार मानतो.
आणि याही पुढे जनपरिवर्तनच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्यक्रम केले जातील. निश्चितपणानं समाजकारण राजकारणाच्या माध्यमातून जनपरिवर्तन अग्रेसर असेल. अक्षयभाऊ नागणेंच्या माध्यमातून आपण एकत्र राहूच. याही पुढे मी नक्की लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेल. सगळ्यांचे आभार मानतो आणि शेवटी फक्त एवढंच म्हणतो, हे देवा मला पुढच्या जन्माला घालताना एक लक्षात ठेव. हे देवा मला पुढच्या जन्माला घालताना एक लक्षात ठेव. मी दगड झालो तर सह्याद्रीचा होऊ दे, माती झालो तर रायगडाची होऊ दे, तलवार झालो तर भवानी तलवार होऊ दे, मंदिर नको जगदीश्वराची पायरी होऊ दे, वाघ नको वाघ नक्या होऊ दे, आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलो तर शिवबांचा मावळा होऊ दे. पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलो तर शिवबांचा मावळा होऊ दे. सगळ्यांचं मनपूर्वक आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.